असं बोललं जातं की संत तुकाराम महाराज गरुडावर बसून सदेह वैकुंठाला गेले. पण काही लेखकांच्या म्हणण्यानुसार त्यांची हत्या झाली होती. तुकाराम महाराजांचा देह आजपर्यंत कधीच सापडला नाही. त्यामुळे त्यांचं या जगातून जाणं खूप मोठं रहस्य बनलंय. तुकाराम महाराजांना ब्रह्मणवाद्यांनी मारलं होतं, असं काही लोकांनी लिहून ठेवलंय. तर काही इतिहास अभ्यासकारांच्या म्हणण्यानुसार त्यांनी जलसमाधी घेतली होती. त्यामुळे त्यांचा देह इंद्रायणी नदीत वाहून गेला आणि तो कधीच मिळाला नाही. पण तुकोबाच्या हत्येची शक्यता का वर्तवली जातीये? कारण त्यांचं व्यक्तिमत्व तसं होतं. लोक त्यांना देव मानत होते. तुकाराम महाराज शूद्र होते. त्यांनी वेदांचं आणि धर्माचं ज्ञान संस्कृतऐवजी मराठीत लिहून ठेवलं होतं. त्यामुळे काही ब्राह्मण लोक नाराज होते. कारण त्यावेळी ब्राह्मणवादी लोकांना असे वाटत होतं की फक्त हे ज्ञान त्यांच्या मिळण्यायोग्यच आहे. खालच्या जातीत जन्मलेल्या तुकोबाचे अभंग आणि ज्ञान ब्राह्मणवाद्यांनी कधीच मान्य केले नव्हते. कारण तुकाराम महाराजांचे अभंग आणि ज्ञान म्हणजे ब्राह्मणांच्या अधिकारांचे उल्लंघन आहे असं ते समजत होते. त्यामुळे विद्रोही तुकाराम हे लेखक ह्या पुस्तकाचे लेखक डॉक्टर आह साळुंके म्हणतात, ब्राह्मणवादी लोकांनीच तुकाराम महाराजांची हत्या केली आहे. पण दुसरीकडे पाहायला गेलं तर बरेच ब्राह्मण लोक तुकाराम महाराजांचे शिष्य पण झाले होते. या सर्व गोष्टींमुळे त्यांचं या जगातून जाणं खूप मोठं रहस्य मानलं जात आहे. पण खरंच त्यांची हत्या झाली होती का? का ते सदेह वैकुंठाला गेले होते? हे आज आपण या व्हिडिओमधून समजून घेऊयात. पण त्याआधी आपल्याला संत तुकाराम महाराजांचं कार्य आणि त्यांना लोक देव का मानायचे यावर थोडी नजर टाकावी लागेल. त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुकाराम महाराजांचा जन्म 1608 मध्ये पुण्यातल्या देहू गावात झाला होता. हे गाव इंद्रायणी नदीच्या काठावर आहे. त्यांचे वडील सावकार होते. सावकारी करताना त्यांनी पैसे दिले तर पैसे परत घेणे किंवा त्याच किमतीच्या दुसऱ्या वस्तू घेणे या प्रकारची सावकारी ते करत असायचे. वडिलांच्या माघारी ती सावकारी तुकाराम महाराजांकडे आली. बऱ्याच वेळा लोकांकडे कर्ज फेडण्याची ऐपत नसायची. तरी सुद्धा बळजबरीने त्यांच्याकडून कर्ज फेडून घेणं तुकाराम महाराजांना कधीही आवडत नसायचं. यातच एक वेळ अशी आली की सगळीकडे दुष्काळ पडला. लोकांकडे धान्य नव्हते, पैसे नव्हते. सगळ्या जीवनावश्यक वस्तू संपल्या होत्या. याचा मोठा फटका तुकाराम महाराजांच्या व्यापाराला पण बसला होता. आर्थिक अडचणी यायला लागल्या. व्यापार पूर्णपणे ठप्प झाला. जवळ असलेले धान्य पूर्णपणे संपलं होतं. याच दुष्काळ आणि उपासमारीमुळे त्यांच्या पहिल्या पत्नीचा आणि मुलाचा मृत्यू झाला. त्यामुळे तुकाराम महाराजांच्या मनावर खोल जखम झाली. आधीच ते सावकारीमध्ये खुश नव्हते. शिवाय लोकांकडून बळजबरीने पैसे घेणे, जमीन घेणे आणि धान्य घेणे त्यांना अजिबात आवडत नसायचं. त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणीही आल्या. अशातच आपल्या पत्नीचा आणि मुलाचा मृत्यूही झाला. या सर्व गोष्टींमुळे तुकाराम महाराजांनी सगळं सोडून द्यायचा निर्णय घेतला. सावकारकीच्या वेळी लोकांनी ज्या ज्या गोष्टी गहाण ठेवल्या होत्या त्याची सगळी कागदपत्रे तुकाराम महाराजांकडे होती. त्यांनी ही सगळी कागदपत्रे इंद्रायणी नदीत बुडवून टाकली. त्यांनी लोकांकडून आपल्या कर्जाची परतफेड करणे, त्यांचं शोषण करणे या सगळ्या गोष्टी बंद केल्या. लोकांकडून जे जे काही घेतलं होतं ते सगळं त्यांना परत देऊन टाकलं. संपत्तीचा पूर्णपणे त्याग केला आणि भक्ती मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला. तुकाराम महाराजांनी विठ्ठलावर अपाट श्रद्धा होती. संसाराला कंटाळून तुकाराम महाराज देहू जवळ असलेल्या भंडारा डोंगरावर गेले. तिथे त्यांनी एकांत विठ्ठलाचे नामस्मरण आणि ध्यान सुरू केले. तिथे त्यांनी आत्मचिंतन करायला सुरुवात केली आणि संत ज्ञानेश्वर आणि संत ज्ञानदेव त्यांच्या अभंगाचा सखोल अभ्यास सुरू केला. त्यांनी आपल्या अभंगात लिहिले होते की त्यांना स्वप्नात संत ज्ञानदेव आणि पांडुरंगाचे दर्शन झाले आहे. संत नामदेवांनी सांगितले की तुम्ही अभंग रचायला करायला सुरुवात करा. संत नामदेवांचा 100 कोटी अभंग लिहिण्याचा संकल्प अपूर्ण राहिला होता. तर तो पूर्ण करण्याची जबाबदारी आता त्यांनी तुकाराम महाराजांवर सोपवली. त्यानंतर तुकाराम महाराज त्यांच्या विठ्ठल भक्तीत मग्न राहू लागले.
त्यांचं घर आणि प्रपंचावरून पूर्णपणे लक्ष विचलित झालं होतं. त्यामुळेच त्यांची दुसरी पत्नी आवली त्यांच्यावर खूप चिडायची. तुकोबांना आणि विठ्ठलाला बरं वाईट बोलायची. कधी कधी तर हिंसक पण व्हायची. कारण तिच्यासाठी घर चालवणं, पोराबाळांचं पोट भरणं हाच तिचा प्रपंच होता. तरी सुद्धा तुकाराम महाराज आपल्या विठ्ठल भक्तीतच मग्न राहायचे. तुकाराम महाराजांना समजलं की त्यावेळेचे ज्ञान आणि धर्म फक्त संस्कृतीमध्येच अडकून पडले आहेत. त्यामुळे सामान्य लोकांना ते ज्ञान समजू शकत नाही. ब्रह्मणवादी लोक या ज्ञानावर फक्त स्वतःचा अधिकार सांगायचे. त्यामुळे सामान्य लोक वेदांचा अर्थ कधीच समजू शकले नाहीत. त्यामुळेच तुकाराम महाराजांनी या ब्रह्मणवाद्यांच्या अधिकाराला आव्हान केले आणि वेदाचा अर्थ मराठीत लिहून लोकांच्या समोर ठेवला. त्यांचं म्हणणं होतं की देव कोणत्याही एका वर्गाची जाहिरात नाही किंवा जहांगीरी नाही. तो केवळ कर्मकांड करणाऱ्या लोकांना भेटतो. तो तर गरीब आणि दुःख लोकांची सेवा करणाऱ्यांना मिळतो. पण त्यावेळेच्या कंडरपंथीयांनी, विशेषतः रामेश्वर भट आणि मंबाजी सारख्या लोकांनी तुकाराम महाराजांवर धर्माचा अपमान केल्याचे अनेक आरोप लावलेत. त्यांचं म्हणणं होतं की एक शूद्र काळात जन्मलेली व्यक्ती वेदांचा अर्थ कसं काय सांगू शकतो आणि काव्यरचना देखील करू शकतो. काही ब्राह्मणांनी धारणा केली की संस्कृतच देवाची वाणी आहे. मराठीत ईश्वराची चर्चा करणे हा धर्माचा अपमान आहे. त्यांनी तुकाराम महाराजांचा मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या छळ केला. इतकंच काय, तर त्यांना समाजातून बहिष्कृत करण्याच्या धमक्या देण्यात आल्या. पण तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून या कट्टरपंथी यांना चांगलंच सुनावलं. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, केवळ टिळा लावल्याने आणि माळ जपल्याने किंवा जाणव घातल्याने कोणी ज्ञानी होत नाही. त्यांनी पाखंडी पंडितांवर प्रहार करत लिहिलं की जो माणूस दुसऱ्याचं दुःख स्वतः समजत नाही, तो कितीही पोथ्या वाचल्या तरी ईश्वराच्या जवळ जाऊ शकत नाही. तुकाराम महाराजांचे लिहिलेले असे अभंगाचे ज्ञान शास्त्राच्या विरोधात आहेत, असं ब्राह्मणवाद्यांचं म्हणणं होतं. त्यामुळेच त्यांनी तुकोबांचे अभंग गाथा इंद्रायणीत बुडवले. या घटनेमुळे तुकाराम महाराजांना खूप दुःख झालं. गाथा बुडाल्यानंतर 13 दिवस अन्न पाणी सोडून ते पांडुरंगाच्या नामस्मरण करत बसले. पण नंतर बुडालेल्या गाथेची सर्व पाने नदीवर तरंगू लागली. या घटनेवर चमत्कार म्हणून पाहिलं जातं. लोक तुकाराम महाराजांना देवाचं स्वरूप मानू लागले होते. त्यांचे भजन कीर्तनासाठी लोकांची गर्दी जमा व्हायची. ब्राह्मणांच्या कार्यक्रमाऐवजी लोक तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला जाऊ लागले. तुकोबांनी जे उपदेश केले लोक ते गांभीर्याने घेऊ लागले होते. त्यांना लोकांना आपल्या अभंगाच्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यास सांगितले. तुकाराम महाराज म्हणायचे की मी स्वतः अभंग लिहू शकतो, ज्ञान प्राप्त करू शकतो. तसं समाजातील प्रत्येक माणसाला हे करण्याचा अधिकार आहे. शूद्र असो किंवा उच्चवर्णीय, कोणीही देवाची भक्ती त्याला हवी तशी करू शकतो. फक्त संस्कृतच देवाची वाणी आहे, याचा तुकाराम महाराजांनी विरोध केला. त्यांचे अभंग पाहून बाकीचे शूद्र बोलले जाणारे लोकांचे अभंग रचण्याचा प्रयत्न करू लागले. या सर्व गोष्टींमुळे ब्राह्मणवादी लोक तुकाराम महाराजांचा द्वेष करत होते. त्यामुळेच तुकाराम महाराज म्हणायचे सुद्धा की हे लोक मला मारू शकतात, तरीही मी माझं काम करणं सोडणार नाही आणि कुणालाही घाबरणारही नाही. म्हणजेच अभंग रचना आणि समाजाचे प्रबोधन सुरू ठेवले. त्यामुळेच त्यांच्या हत्येची शक्यता वर्तवली जाते. पण तुकाराम महाराज यांच्या शेवटच्या दिवसात हेही म्हणले जाते, आता माझं कार्य पूर्ण होणार आहे. यावरून असाही अंदाज लावला जातोय की तुकाराम महाराजांनी स्वतः समाधी घेऊन आपलं जीवन संपवलं होतं. त्यांचा अंत कसा झाला यावर अनेक लेखकांनी त्यांच्या वेगवेगळ्या थेऱ्या सांगितल्या आहेत. पहिली थेरी ही आहे की तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले होते. महिपतींच्या भक्तिविजय या ग्रंथामध्ये तुकाराम महाराज वैकुंठाला जाण्याची शक्यता वर्तवली झाली आहे. सरकारी गाथेत काही अभंगांमध्ये याचा उल्लेख आढळतो. अभंग क्रमांक 3606 मध्ये तुकोबा म्हणतात, असे दिसून येते, जना ऐसे करा नारायणा,
म्हणजे ते स्वतः पांडुरंगाला प्रार्थना करत आहेत की हे भगवंता, असं काहीतरी कर की मी आता लोकांना अजिबात दिसणार नाही, ज्याला आपण वैकुंठ गमन म्हणतो. अभंग क्रमांक 3613 मध्ये तुकोबा म्हणतात, आपल्या माहेरी मी जाईन, आता निरोप या संता हाती आला, की आता मी माझ्या माहेरी म्हणजे आपल्या मूळ स्थानी जात आहे आणि त्यासाठी मला तसा निरोप मिळाला आहे. यावरून हे स्पष्ट होते की तुकोबांना आपल्या वैकुंठी गमनाची पूर्ण सूचना खूप आधीच मिळाली होती. इथे आपल्याला हे समजतं की तुकाराम महाराजांना स्वतःलाच वैकुंठाला जायचं होतं. त्यांची स्वतः तशी इच्छा होती. जेव्हा तुकोबा वैकुंठाला गेले तेव्हा तिथे बाकी संत आणि गावातले काही लोकही उपस्थित होते. त्यांना तुकाराम महाराजांनी सांगितलं, आता मी वैकुंठाला जात आहे, आणि तुकोबा सर्वांसमोर गायब झाले. दुसरी थिरी अशी सांगितली जाते की तुकाराम महाराजांची हत्या झाली होती. बहुजनांचे मारेकरी या पुस्तकाने लेखक बापू राऊत यांनी लिहिलं आहे की तुकाराम महाराजांची हत्या ब्राह्मणवाद्यांनीच केली होती. कारण तुकाराम महाराजांनी शूद्र असूनही अभंग रचना केली, ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला. ब्राह्मणवाद्यांच्या मते शूद्र लोकांचे काम फक्त सेवा करणं हे आहे. त्यांना लिहिण्याचा आणि ज्ञान मिळवण्याचा अधिकार नाही. त्यांनी गाथा लावून महापाप केलेलं आहे. ब्राह्मणांच्या वर्चस्वाला आव्हान दिलं. या कारणास्तव कट्टरपंथीयांनी त्यांचे लिहिलेले सर्व अभंग इंद्रायणी नदीत बुडवून टाकले. तुकाराम महाराजांना बदनाम करण्यासाठी या लोकांनी त्यांच्याकडे वेश्या सुद्धा पाठवल्या होत्या. त्या वेश्यांचा तुकाराम महाराजांनी आदर केला आणि त्यांना परत जाण्यास सांगितले. या षडयंत्रीकारी लोकांनी तुकाराम महाराजांना संपवण्याचा प्लॅन बनवला. बापूराव यांच्या मते तुकाराम महाराजांची हत्या मंबाजी आणि रामेश्वर भट या ब्राह्मणांनी केली होती. पण स्वतःवर आळ येऊ नये म्हणून कोठ्या आपोआप पसरल्या की स्वर्गातून तुकाराम महाराजांना नेण्यासाठी गरुड आला होता. त्याच गरुडावर बसून तुकाराम महाराज आपल्या शरीरासह वैकुंठात गेले. पण याचे कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीयेत. तिसरी थिरी अशी सांगितली जातीये की तुकाराम महाराजांनी जलसमाधी घेतली होती. लेखक राजी ढेरे म्हणतात की तुकाराम महाराजांचा अंत इंद्रायणी नदी जवळच झाला होता. याचे पुरावेही उपलब्ध आहेत आणि हे योग्यही आहे. कारण बऱ्याच इतिहास अभ्यासकारांनी असंही लिहिलं आहे की तुकाराम महाराज आपल्या शेवटच्या क्षणी इंद्रायणी नदीजवळ होते. लेखक राजी ढेरे म्हणतात की तुकोबांची वैकुंठ गगनाची कथा पुढे जाऊन वारकरी संप्रदायात प्रसिद्ध झाली आहे. पण याचे कोणतेही पुरावे नाहीत. मात्र तुकाराम महाराज आपल्या जीवनाच्या अंतिम क्षणी इंद्रायणी नदीजवळ होते, त्यामुळे त्यांनी जलसमाधीच घेतली असावी असं त्यांचं म्हणणं आहे. हेच कारण आहे की त्यांचा देह कधीही सापडला नाहीये. तुकाराम महाराजांचं जीवन समाप्तीची या 3 थिरी सांगितल्या जातात, पण यामध्ये कुठल्याही थिरीचे ठोस पुरावे अजूनही उपलब्ध नाहीयेत. पण लॉजिकली पद्धतीने विचार केला तर आपण यातील एखादी थिरीच्या जवळ जाऊ शकतो. तुकाराम महाराजांचे वंशज डॉक्टर सदानंद मोरे तुकोबांच्या हत्येला मानत नाहीत. त्यांचं म्हणणं आहे की तुकाराम महाराजांच्या अनुयायांनी खूप सारे ग्रंथ लिहून ठेवले आहेत. जर हत्या झाली असती तर त्यांचा उल्लेख या ग्रंथामध्ये नक्कीच झाला असता, पण असं कुठेही प्राचीन लेखनात दिसत नाही. सदानंद मोरे त्यांच्यासह इतरही अनेक इतिहास अभ्यासकार हेच म्हणतात की संत तुकाराम महाराज शिवाजी महाराजांचे समकालीन होते. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात संत तुकाराम महाराजांसारख्या संताची हत्या होणं आणि शिवाजी महाराजांपासून हे लपून राहू शकत नाही. शिवाजी महाराजांचे खबरी त्यांना दिल्लीपर्यंत खबर आणून द्यायचे. मग ही देऊची बातमी आणणं त्यांच्यासाठी क्षुल्लक काम होतं. शिवाजी महाराज संत तुकाराम महाराजांचा खूप आदर करायचे. त्यांना आपल्या गुरु समान मानायचे. अशा व्यक्तीची हत्या होते आणि शिवाजी महाराजांना माहीत पडत नाही, असं होणं खूप कठीण आहे. पण तुकाराम महाराजांचा अंत जलसमाधीने झाला असावा असे इतिहासकार राची ढेरे सांगतात. कारण तुकाराम महाराजांना इंद्रायणी नदीजवळ शेवटचे पाहिलं गेलं आणि त्याचे पुरावेही उपलब्ध आहेत. पण त्यानंतर ते दिसलेच नाहीत. त्यामुळे त्यांनी इंद्रायणी नदीत जलसमाधी घेतली असावी
असा त्यांचा तर्क आहे. त्यामध्ये वैकुंठ गमन ही एक वारकरी संप्रदायाची आख्यायिका आहे. त्यामुळे समाजात तुकाराम महापंथीयांची जी श्रद्धा आहे त्या हिशोबाने या घटनेला एक दैवी स्वरूप दिले जात आहे. त्यामुळे त्यांनी वैकुंठ गमन ही आख्यायिका रचली आहे, असं राची ढेरे सांगतात. तुकाराम महाराजांचे शिष्य संत निळोबा यांनी लिहून ठेवलं आहे की तुकाराम महाराज आपल्या देहासहित वैकुंठाला गेले होते. त्यांना स्वतः भगवंताचं विमान न्यायला आलं होतं. त्यामध्ये बसून ते सदेह वैकुंठाला गेले. तुकोबांसोबत त्यावेळी 14 टाळकरी होते. त्यांनी सुद्धा स्वतः पाहिलं होतं की तुकाराम महाराज त्यांच्यासमोर कीर्तन करता करता एका दिव्य प्रकाशात गायब झाले. वारकरी संप्रदायात सुद्धा तुकाराम महाराजांचा अंत हाच सांगितला जातो की ते वैकुंठात गेले होते. पण या गोष्टीचा कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही. या कारणामुळे तुकाराम महाराज वैकुंठाला गेले की त्यांची हत्या झाली की त्यांनी जलसमाधी घेतली, यावर अजूनही वाद सुरू आहेत. कारण या तिन्ही गोष्टींमध्ये कशाचाही ठोस पुरावा नाही ना संत तुकाराम महाराजांचा देह कधी मिळाला आहे. फक्त एकच गोष्टीचा पुरावा आहे की तुकाराम महाराज आपल्या शेवटच्या दिवसात किंवा शेवटच्या वेळी इंद्रायणी नदीजवळ होते. याशिवाय कशाचाही ठोस पुरावा उपलब्ध नाही. याच कारणांमुळे संत तुकाराम महाराजांचा अंत आज रहस्य बनून राहिलाय. यावर तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब